मी धरतो. दादा गेल्यापासून प्रत्येक माणसाला अशी हळहळ लागली की घरातला माणूस गेल्याच्या नंतर इतकं आई वडील गेल्याच्या नंतर सुद्धा इतकं हळहळ लागत नाही एवढी दादांची हळहळ समाजाला प्रत्येक बारामती तालुकाच नव्हे पूर्ण महाराष्ट्र राज्याला पूर्ण हळहळ दादाची लागलेली की असा नेता पुन्हा जन्माला यावं अशी देवाकडे प्रार्थना करतो एवढंच. तुमच्यापैकी कोण अगदी मागच्या काही महिन्याभरात कोण भेटलेलं अजितदादांना? नमस्कार. मी सकाळी काल 7 वाजता उठल्यानंतर मी बारामतीला राष्ट्रवादी काँग्रेसचा अल्पसंख्याक सचिव आहे. नाव दादांचं सांगा तुमचं. माझं नाव आहे नुरुद्दीन सय्यद. आणि ज्यावेळेस 7 वाजता उठल्यानंतर न्यूज आली असा झालं, माझा विश्वास बसला नाही. मी सतत त्या फोनवर मला इकडून तिकडून फोन यायला. दादांचं एकच करायचं की आमच्या बारामती तालुक्याचा विकास आता कोण करणार आहे, आम्हाला कोण तारणार आहे. जिथं गेल्यानंतर आज मी दादांच्या कनेरी स्टेजवर जेव्हा दादांचा हात धरला. दादा म्हणलं पोरगा मुंबईला ठेवलं इथं कुरकुमडा खावा तुम्ही आणणार. त्यांनी लगेच मुसळ्यांना बोलवलं. ह्यांचं काल 8 दिवसात पोरगा सिपलामध्ये आणलं. माझ्या मुलीला का IT ट्रान्सफर होती? नाही तो MSc इन्व्हायरमेंट होता, क्वालिफिकेशन होतं. माझी एक मुलगी IT मध्ये लावलेली, दुसरी सुनीत्रा वहिनींनी QC R&Dला हडपसरला लावलेली. दादांचं एक कौतुक म्हणजे दादांनी आत्ता निंबूतमध्ये देशामध्ये नाही घडल अशा मशिदीसाठी 65 लाख रुपये दिलेले. खूप सुंदर मशीद बनली. शेजारीच भैरवनाथाचं मंदिर बनलंय जीर्णोद्धारासाठी, तिथं 9 कोटी रुपये दिलेले आहेत. अहो कोण निधी देतं एवढं? रामाचं मंदिर झालं, भैरवनाथाचं मंदिर झालं. दादांसारखं व्यक्तिमत्व आता घडल का, वाटेल का, ही दुरा कोण दादांच्या सांभाळणार? बद्दल एक गोष्ट सगळीकडे आता मागच्या 2 दिवसांपासून पण बोलली जाते की राज ठाकरे पण म्हणाले होते की अजित दादांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही. दादांनी जातीपातीचं, दादा जेवायला शिरखुर्म्याला आमच्याकडं, दादा ज्यावेळेस मुख्यमंत्री होते आम्ही शिरखुर्मा घेऊन रमजानचा दादांच्या सहयोगमध्ये आणि दादांच्या मुंबईमध्ये. दादांनी पवार कुटुंबानेच केव्हा जातीपातीचं राजकारण केलं नाही आणि दादांनी तर केलंच नाही. आणि अहो मेडिकल तुमचं हार्ट अटॅक हो काय हो लगेच येऊन बारामतीला ॲडमिट व्हा. त्यांच्या सगळं राशन कार्ड दाखवा, सगळं मोफत होतं. आता आत्ताच झालं हे झालं. परमेश्वराने खूप मोठा घात केलेला आहे. हा घात होता कामा नव्हता. कारण ह्या महाराष्ट्राला, ह्या देशाला, ह्या बारामतीला पुढं नेण्याचं एकच ध्येय होतं, फक्त अजितदादा. आता ही धुरा कोण सांभाळणार, कुणाच्या हातात देणार, असा दादा निर्माण होणार आहे का, ही सर्वांनी विचारपूर्वक करण्याची गोष्ट आहे. आणि मी दादांना आणि पवार दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. नमस्कार. नमस्कार. मी जयसिंग गायकवाड. मी बारामती तालुक्यातील निंबूत गावाचा मी मुलगा आहे. 2021 साली मला कॅन्सर झाला होता सर. 21मध्ये दादा उपमुख्यमंत्री होते. त्यावेळेस मी तिथं त्यांना भेटायला गेलो. दादा मला पैसे नको म्हणलं, मला वाचवा म्हणलं. दादा त्यांनी लगेच फोन केला टाटा हॉस्पिटलमध्ये. 2-4 महिने सर ट्रीटमेंट चालू होतं माझं. 2 दिवसात सर माझं ऑपरेशन करायला लावलं त्यांनी. 2 दिवसात 2021 ते आज 26 मी जगतोय त्यांच्या जीवावर सर. मला एकच फुफ्फुस आहे सर, एकच फुफ्फुस आहे. आता 2000 म्हणली मला जाऊ नको तिकडं गर्दीमध्ये, तर नाही माझा दादा गेलो. तुम्ही आता तुमची तब्येत व्यवस्थित आहे? सर रडू नका. आता तब्येत व्यवस्थित आहे तुमची? आता ओके आहे सर. दादाचं खूप लय मोठा आशीर्वाद आहे माझ्या सर. त्यांनी मला वाचवलेलं आहे सर. घरचे म्हणले जाऊ नको, काय प्रॉब्लेम होईल. नाही म्हणले, आज दादा गेले, त्यांनी मला जागवलेलं आहे सर. मी जाणार म्हणल्यावर काय वाटलं पहिल्यांदा बातमी कळल्यानंतर? सर मी काल पुण्यामध्ये होतो सर. पुण्यामध्ये होतं. मला अचानक मित्रांनी जास्त दाखवलं, आलं तुमचा गावाला गेला. म्हणलं कोण? ऑलरेडी माझं एक पाहुणं तिथं झालं होतं, माहीत झालं होतं. त्यासाठी मी गेलो होतो तिथं. आणि तिथून 1-2-3 पोरं मला म्हणले की आलं तुमचा गावाला गेला. कोण? टेटस बघ म्हणला. टेटस बघितलं, माझं जीवाचं रान झालं साहेब. मी 0 मिनिटात मी न कुठला विचार करता मी डायरेक्ट बारामतीला आलो सर. कालपासून सर इथंच आहे मी. घरचे म्हणले तू जाऊ नको, उगाच काहीतरी कुठाना होईल, तुझा एकच फुफ्फुस आहे, एका फुफ्फुसावरच मी श्वास घेतोय आणि सोडतोय. काय झालं तर मी जाणार. मी शेवटी दादांना स्पर्श करून आलो सर. मला जेव्हा दर्शन झालं तुमचं? हो झालं सर, झालं. धन्यवाद. काळजी घ्या तुम्ही. ओके सर. मी डॉक्टर राजेश भीमराव कांबळे, जंक्शन. दादांनी बारामतीमध्ये जो विकास केला त्याचप्रमाणे दादांनी प्रत्येक तालुक्यामध्ये
पाणी असो, आरोग्य असो किंवा तुमचं शालेय शिक्षण असो किंवा इतर जे काही स्कीममध्ये बसणारे ऑपरेशन्स असतील, एखाद्याच्या हृदयाला होल आहे किंवा कुणाला कॅन्सरचा असो किंवा सांधे प्रत्यारोपण, ह्या वैद्यकीय क्षेत्र असो, सामाजिक असो किंवा शैक्षणिक असो, या प्रत्येक क्षेत्रामध्ये दादांनी दूरदृष्टी ठेवून प्रत्येकाला, तो गरीब असो श्रीमंत असो कुणीही असो, त्याला त्यांच्या परीने किंवा जी काही आपली सरकारी मदत आहे ही दादांनी सर्वोपरी कुठलाही मागचा विचार न करता दादांनी प्रत्येकाच्या पदरी दिल्यासारखा आहे. याच्यामध्ये एक प्रश्न मला विचारायचा आहे, म्हणजे दादा ॲक्सेसिबल कसे होते? म्हणजे तुम्ही डायरेक्ट दादांच्याकडे कसं जाऊ शकायचा? प्रत्येक माणूस दादांच्यापर्यंत, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्र्यापर्यंत जाण्यासाठी कुठला मार्ग होता? कसं तुम्ही सहजपणे त्यांच्या आता तुम्ही प्रत्येक गावामध्ये गेला तर सरपंचापर्यंत पोहोचायचं म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याला, पुढाऱ्याला गाठूनच तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू शकत होता. पण दादांचं तसं नव्हतं. दादांचा जो जनता दरबार होता हा डायरेक्टली तुम्ही दादांपर्यंत गेलं आणि तिथं जी काय रांग असेल किंवा त्यांच्या लाईनने शिस्तप्रिय होते दादा, त्यामुळे प्रत्येक लाईनला थांबून तुमचं ॲप्लिकेशन कागदावरती मांडून तुम्ही दादांपर्यंत सुपूर्त केलं तर दादा ते प्रत्येक ॲप्लिकेशन दादा असे स्वतः वाचायचे. लगेचच कुठल्या क्षेत्रातला आहे, समजा महसूल खात्यातला असो किंवा तलाठी क्षेत्रातला असो किंवा आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील असेल, तर ते डायरेक्ट त्या PN मार्फत लगेचच तो प्रॉब्लेम सॉल्व करून टाकायचे. म्हणजे वेटिंग हा विषय दादांपर्यंत नव्हता. म्हणजे हा दरबार जो दादांचा असायचा, म्हणजे बारामतीमध्ये असायचा, मुंबईमध्ये असायचा, की दोन्हीकडे असायचा? दादा कुठेही अवेलेबल असू द्या. मुंबईमध्ये मंत्रालयात असेल तर तुम्ही त्यांचा वेळ घेऊन पोहोचले तर दादा तिथं भेटायचे. दादा सहयोग सोसायटीत असतील तरी तिथं भेटायचे, गोविंद बागेत असले तरी तिथं भेटायचे किंवा काटेवाडी असो. किंवा तुम्ही एखाद्या सभेला जर दादा आले आणि तुम्ही असं बॅरिकेडच्या कडेला उभा आहे, ॲप्लिकेशन तुमच्या हातात आहे, दादा चुकून निघाले आणि दादांना तुम्ही आवाज दिला दादा, तरी पण दादांनी ते ऍक्सेप्ट केलंय आणि तो विषय सॉल्व्ह केला. कारण दादांचे असे बरेच व्हिडिओ आहेत ज्यामध्ये ते सभेतून निघालेले आहेत आणि लोक कागद घेऊन उभे आहेत सगळे. आणि ते ऍक्सेप्ट केलंय. दादा खरंच करायचे, तो खरंच जनतेतला खराच दादा होता. आज प्रत्येकाच्या घरातला असं वाटतं की एखादं स्वतःचं माणूस कोणतरी गेलंय. आता ही हानी भरून येणं फार अवघड आहे. बारामती तालुक्यालाच नव्हे, महाराष्ट्रालाच नव्हे, भारत देशाला हा हिरा, हा कोहिनूर हिरा गमावल्यासारखा आहे असं मला वाटतं. म्हणजे थोडक्यात एक गोष्ट सगळीकडे दिसते ती म्हणजे दादा ॲक्सेसिबल होते. आणि असे ॲक्सेसिबल, आता परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रातली आमदार ॲक्सेसिबल नसतोय आपल्या भागातल्या लोकांना. दादा उपमुख्यमंत्री झाले, त्यांनी अर्थमंत्री झाले, सगळे पदं त्यांनी उपभोगली. मला वाटतं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ते 4 ते 6 वेळा झाले, पण तरीसुद्धा दादा ॲक्सेसिबल होते, प्रत्येकाचं म्हणणं आहे. मग ते मुंबईत असू देत, एखाद्या सभेत असू देत, बारामतीत असू देत, कुठेही असू देत, दादांची ॲक्सेसिबिलिटी हा दादांचा गुण होता, जो राजकारणात इतरांनी घ्यायला पाहिजे. त्याशिवाय ही जी दादांची उंची आहे ती कुणाला गाठता येणार नाही, असं बारामतीकरांचं, पिंपरी चिंचवडकरांचं आणि आजूबाजूच्या प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे. या ठिकाणी इथंच थांबूया. मी आहे रणजित यादव. धन्यवाद. पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.